तर आज राज्यभरामध्ये रमजान ईदचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये सुद्धा मुस्लिम धर्मियांमध्ये मोठा आनंद आहे। मुंबईतल्या बावला मशिदीबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। देशभरात आज ईदचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतोय। रमजानचे पवित्र उपवास संपल्यानंतर आज ईद उल फित्र म्हणजेच ईदचा सण साजरा केला जातोय। मी सध्या मुंबईतल्या बावला मस्जिद परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आज सकाळपासूनच रमजानच्या निमित्तानं नमाज पढण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। परस्पर बंधुता, परोपकार आणि आनंदाचं प्रतीक अशा या सणाचं महत्त्व मानलं जातं। 2 मार्च रोजी यावेळेस उपवास सुरू झाले होते, त्यामुळे 30 मार्च रोजी चंद्र दिसला आणि आज 31 मार्च रोजी म्हणजेच ईद उल फित्र ही आज साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातच बोलण्यासाठी बावला मस्जिदचे ट्रस्टी हरुण शाह आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, या सणाचं महत्त्व जाणून घेणार आहोत। या सणाचं काय महत्त्व आहे आणि ईद उल फित्र आज साजरं केलं जाते त्याबद्दल काय? या सणाचा हा महत्त्व आहे। आम्ही 1 महिने उपास ठेवतात, लहान मुलं असू द्या, मोठे मुलं असू द्या, आणि हे सण 1 महिन्याच्या नंतर आम्हाला लय खुशी जाहीर होते, म्हणून ते आम्ही ईदुल जोहाची नमाज असते ते सकाळी 8 ते 8:30 अर्धा तास असतोय। मी सर्वांना ईद मुबारक सांगतो। आपले सर्व हिंदू भाऊ, सर्व ख्रिश्चन सर्वांना मी माझ्यातर्फेने बावला मस्जिद, मी रहिवासी हरुण शाह माझं नाव आहे, सर्वांना ईद मुबारक सांगतो आणि सर्व संगती मिळून जुळून राहायचा तशी माझी अभिनंदन आहे। माझा म्हणजे एक रिक्वेस्ट आहे, सर्व धर्म सामान्य आहे। मी पहिले तर इकडे नामजोशी मार्ग दिलाय रोड पोलीस स्टेशनचा फार आभार आहे। ते लोकांनी 8-15 दिवसांनी आमच्या बावला मस्जिदला सुरक्षा देऊन आणि ते कारिगिरी करतात, इकडे येऊन उभे राहतात। मी सर्व पहिले पक्ष तर मी सर्व पोलिसांचा आभार आहे। आपण पाहतोय हरुण शाह यांना या निमित्तानं विनंती केली आहे की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्रितरित्या सण उत्सव साजरा केला पाहिजे। एकंदरीतच आजच्या या सणाच्या निमित्तानं पोलीस बंदोबस्त असेल किंवा मुस्लिम बांधवांची मशिदीत येणारी जी गडबड असेल किंवा मोठ्या प्रमाणामधली गर्दी असेल ही आता आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळची नमाज पार पडल्यानंतर आता दुपारी देखील एक नमाज पार पडेल आणि त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।